कैलासवासी विनायक स्मृती टाइगर 11 देवत बी. देवत म्हटलं तर मोठं नाव आहे एक, परंतु आज ते संघामध्ये नसणार आहे. रायगडच्या स्क्वॉड मध्ये त्या खेळाडूला आपण कित्येक वेळा पाहिलंय. कोणतरी लिवाया जोगते मी लिहूया पण लिहतोच ना साधा लिहू ना चला स्पीडअप करा प्लीज. टाइम अलर्ट असेल तुम्हाला. पहिला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. समाधान वाघमारे आणि सागर पाटील सलामीची जोडी गोलंदाज पाहतो आपण. हो यावेळी बैठक फटका पहिल्या चेंडूवर ऑन साइडला बाजू मोठा धमाका. बॅकफुट स्वेडलक फायनलच्या रिझल्ट मध्ये पंचांचा इशारा. षटकार क्या बात आहे. 6 धावा षटकार आणि अकाउंट ओपन केलं गेलं. उजवा पाय जमिनीला टेकून मात्र फटका सजवला. हा स्लॉग स्वीप आहे आपला शेरूच्या अंगावर आहे. जाऊ दे आपल्या मॅच पहिला चेंडूवर षटकार पाहिला. ओव्हर पिच बॉल. यावेळी बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथून मात्र विकेट्स. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडूवर लगेच रिटर्न तिकीट काढावं लागलं. टायमिंग चुकलं गेलं. उंची जास्त लांबी कमी. एक खेळाडू फक्त ऑन साइडला आहे त्याला पिक केलं. त्यांनी मात्र चूक केली नाही. विकेट्स क्रमांक पहिला धक्का बसला जातोय. पहिला हादरा खेळाडू होणार बाद. पिंदर संघाचा 12th मॅन आहे का? बेस आलेला आहे. प्रथमेश पाहतो आपण गोलंदाज त्याच्यावर षटकार. बाद होणार खेळाडू समाधान पाहिला आपण आणि आता मात्र आणखीन एक चांगला खेळाडू भूषण येतोय. टाइम अलर्ट असेल त्यामुळं फलंदाजांना सुद्धा विनंती आहे आपण वेळेचं भान ठेवा मित्रांनो. आजची फायनल आजच्या दिवशीच खेळवायचे आहे. आजचा फायनलचा दिवस आहे. दोन पंच आपण पाहतोय भोजनासाठी गेलेले आहेत. आणखीन एक ओव्हर पिच बॉल आणि इथं मात्र बॅटची आतली कडा इथपर्यंत आवाज आला. इनसाइड एज. आणखीन एक खेळाडू झेलबाद. आल्या पावले माघारी तू चल मै आया असं प्रकारचं समीकरण. आग ओततोय हा गोलंदाज. कीपर आपण पाहतोय समाधान भोईर. मोठं नाव आहे या संघाच्या वतीने. आपण विचार केला तर कित्येक वेळा आपण पाहिलेले आहे संघाला भरीव कामगिरी करून देण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूने प्रथमेश आग ओततोय असं म्हणावं लागेल. साईराज वाघमारे आणखीन एक चांगला खेळाडू. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. हा खेळाडू सुद्धा चांगला टच मध्ये आहे, चांगला फॉर्म मध्ये आहे. आज धावा काढावे लागतील. 5 षटकांची मॅच आहे. 55 ते 50 धावसंख्या बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूने विकेटची पडझड चालू आहे. सुरुवात खराब झालेली आहे परंतु गोलंदाजाने लगातार 2 चेंडूवर 2 विकेट्स. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली नोंदवणार का?
प्रथमेश कोळी एक सोडून 2 वेळा संधी आली होती. हॅट्रिक बॉल. ओ चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर चेंडू हलकासा टेक ऑफ घेतोय, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जाऊन दिलं बॉलला. खरं त्यानं प्रयत्न सुद्धा केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी प्रयत्न केलं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहिला, पण पहिला चेंडू षटकार, त्यानंतर 2 विकेट्स 1 डॉट असं समीकरण राहिलंय या षटकाचं. आणखीन एक सिमिलर बॉल. चांगला बॉल आहे, उंचपुरा गोलंदाज आहे, सडपातल बांध्याचा गोलंदाज, परंतु चांगल्या गतीने चेंडू टाकतोय. क्रिकेट मधले तुमची बॉडी लँग्वेज काही इम्पॉर्टंट नाही, समय सूचकता आणि त्याचबरोबर क्लासिकल फटके. टायमिंग महत्वाचं आहे. क्रिकेट हा ताकदीचा खेळ नाहीये मित्रांनो. ताकदीचा असता वेस्ट इंडिज कधीच हारली नसती. हो यावेळी मात्र गोलंदाज पहा. रनअप चुकलं जातोय. डेड बॉल. पंचांचा इशारा. आयुष कोळी, आयुष गोंधळी प्रॉपर विश्राम मध्ये होते पंच आमचे. आज त्यांचा सुद्धा खेळ पाहायला मिळाला आपल्याला. चांगली गोलंदाजी केली होती. समोर टाकला बॉल. व्ही शेप मधला फटका. व्हेरी गुड शॉट. चेंडू जातोय सीमारेषाच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल. चौकार तर डेफिनेटली आहे, परंतु षटकार चेक केला जाईल. यस, 1 बाउन्स ओव्हर द रोज. चौकार 4 धावा. पहिला चेंडू आला होता षटकार, त्यानंतर 4 चेंडू डॉट आणि शेवटचा चेंडू सुद्धा समोर टाकला होता बॉल. ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर लावला तडाखा. चौकार. व्ही शेप मधला फटका पाहिला पण. ऑन ड्राईव्हचा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. 10 धावा. चला पेंधर टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संपूर्ण टीमला जवळ यायची मित्रांनो काही गरज नाही. कर्णधार आहेत, निर्णय घेतील. एखाद दुसरा आणखीन खेळाडू जा जवळ हरकत नाहीये, परंतु सगळ्यांनीच क्षेत्ररक्षण सोडू नका, विनंती आहे तुम्हाला. 10 धावसंख्या झालेल्या आहेत. स्वतः समाधान येतात. आता एक कष्टपलू खेळाडू आहेत. संघाच्या बाजूने विचार घ्या तर ट्रम्प कार्ड खेळाडू आहे समाधान. जाम भूक लागली म्हणून काम आहे तर काय कसे हल्ली पण गेलो कामासाठी. आज येणारच नव्हतं. घरी गेला जेवायला गेला. घरीच गेलो नाही, त्याला दिला जेवण आणि बाहेर काम होतं सगळं. पहिल्यांदा ऑन स्ट्रायकेडला खेळाडू आपण पाहतोय सागर. हो यावेळी काय फटका सजवलाय. अफलातून टायमिंग. हो प्रतिम फटका. कॉपी बुक स्टाईल व्ही शेप मधला फटका. या फटक्याला स्टेटस ठेवण्यासारखा फटका आहे. लाजवाब टायमिंग. समोर बॉल. फुल फेस ऑन द बॅट. अप्रतिम. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. समोर बॉल टाकला आणि ऑन द राईस. अप्रतिम. लाजवाब. हा फटका 100% सागर स्टेटसला ठेवणार. इतका चांगला कॉपी बुक स्टाईलचा ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला आपण. यावेळी पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला आणि म्हणूनच जुनी या ठिकाणी पाहतो समाधान अपील करतोय. विचारत होता खऱ्या त्यानं काय प्रॉब्लेम होता. पंचांना बाद काढे दिला. पंचांनी सांगितलं बॅटची आतली कडा आणि त्यानंतर चेंडू सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप होता. इनसाइड एज लागला. विशेष संपलं त्या ठिकाणी. यांनी सुद्धा षटकाराने अकाउंट ओपन केलंय असं म्हणावं लागेल. यावेळी मात्र हुक शॉटचा फटका. त्यावेळी त्या ठिकाणी खेळाडू नाहीये. लॉंग चेस आहे त्या ठिकाणी खेळाडूचा. मिड विकेटच्या रिझन मधून फाईन लेग पर्यंतचा प्रवास. तद्वर आल्या 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या खेळाडूच्या माध्यमातून. प्रथमेश आपण पाहतोय ज्यानं मगाशीच षटक हाताळलं. दूरवरचा प्रवास या ठिकाणी पाहिला पण. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये जवळपास स्वर्गीय नवनाथ गरत पॅव्हिलियनच्या मधून ते खेळाडू अक्षापर्यंत प्रवास. फिंगर रोल केले होते. सन्मान दिला चेंडूला. चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर. फक्त पुश करा आणि सिंगल पाहायला मिळेल. पुश करो खुश रहो अशा प्रकारचं सत्र पाहायला मिळतोय. सिंगल आणखीन खात्यात जमावणार. धावसंख्या 19. 19 रन फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाव. इट्स अ 5 ओव्हर गेम. 5 षटकांची मॅच. दुसरं षटक प्रगती पथावर आणि धावसंख्या 19. 2 गडी बाद. 19 धावा.
धावसंख्या आलेल्या आहे, त्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नाही. कदाचित हे सांगितल्याचं सागरनं आपल्याला गेम प्लॅनिंग पुढे न्यायची आहे. जर्सी क्रमांक 17 साईराज. आडव्या बॅटनं एज लागली, या ठिकाणी एज लागली. त्या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. समाधान नाराज आहेत. एफर्ट्स आणखी चांगली झाली असती. किपरच्या वरून चेंडू विसावला. लेग स्लिपला जे खेळाडू आहेत थोडेसे आळशी पाहायला मिळाले. आणखीन एफर्ट चांगली झाली असते का? वेळ निघून गेली. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल. यावेळी मात्र पहा फलंदाज टप्पा बॉल होता. हा खराब बॉल म्हणू शकतो आपण टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये केडी सर, कारण टप्पा बॉल अलीकडच्या काळामध्ये कर्दन काळ ठरतोय गोलंदाजासाठी. लांब लांब षटकार मारतात. 19 धावसंख्या. पॉवर प्लेच्या नंतर पेंदर संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय, तुम्हाला टाइम अलर्ट आहे पहा. पहिल्या षटकासाठी घेतलीत 4.5 मिनिटं, दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा सिमिलर टाइम घेतलात, त्यामुळे ऑलमोस्ट 10 मिनिटांमध्ये आता पुढची 2 षटकं सुद्धा तुम्हाला हातलायची आहेत. वेळ खर्च करू नका एवढीच विनंती करतोय तुम्हाला. आजच्या दिवसामध्ये किमान 3 षटकांची आम्हाला फायनल खेळवायची आहे. कुणास ठाऊक फायनल मध्ये तुम्ही सुद्धा असू शकता, त्यामुळे स्पीडअप करा प्लीज. 19 धावसंख्या धावपटलावर पाहतोय आपण. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज येतोय प्रथमेश पाहतो आपण. प्रथमेश नेरुळकर हे नाव बहुचर्चित नाव आहे. त्या विभागामध्ये क्षेत्ररक्षण विखवलेलं पाहतो आपण. खरं तर क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये पाहतोय. फर्स्ट स्लिप, लेग स्लिप, त्यानंतर शॉर्ट टर्मॅनचा खेळाडू, शॉर्ट पॉइंटचा खेळाडू, शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळी मात्र पुन्हा रडार मध्ये बॉल, परंतु खेळाडू आहे त्या ठिकाणी आणि तिथून मात्र झेल टिपला जातोय. खेळाडू होणार बाद. स्लॉट मध्ये बॉल होता. धावकुऱ्या त्याचा फलंदाजाला रिप्लेस मागितलंय असं वाटतंय मला. कदाचित ज्या प्रकारे रिएक्शन होतं बाद होणारा खेळाडू पाहिला, पण सागर बॉडी लँग्वेज पाहिली तर मोठमोठे षटकार कसे मारले हा प्रश्नचिन्ह आहे. आणखीन एक लेफ्ट हँडर रिप्लेस केला आता. शुभम येतोय. अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू शुभम पाटील. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, मोठे फटके आहे. कित्येक वेळा पाहतो पण टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार तिला मात्र शंका नाही शुभमच्या. असं सत्र झाले. एकोणीस धावसंख्या धावपटलावर पाहतो. 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 19 धावसंख्या तेवढ्याच होत्या, परंतु विकेट्स गेले होते 2. आता मात्र विकेट्सच्या कॉलम मध्ये आणखीन 1 ऍड केला जाईल. विकेट्स गेले 3. लेफ्टी बॅट्समन ऑन स्ट्राइकरला राहून दे विकेट्सने. फुल टॉस बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. यावेळी पहा डायरेक्ट हिट झाली असती तर बरंच काही घडलं असं, परंतु इथे आता एक्स्ट्रा रन मिळते. गुड फेडिंग, चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन गोलंदाजाने बॅकअप होतो, परंतु खेळाडू बरेच लांब होते सीमारेखा जवळ. 21 धावा, या 2 धावा मिळतील. 50-55 पर्यंत पोहोचावंच लागेल. बॅलन्स टीम आहे, त्यामुळे फलंदाजीमध्ये किमान 50चा टप्पा हा मनामध्ये असेल कदाचित. आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळले. आयुष कोंधळी यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 23, 22, 19 धावसंख्या, त्यावर आले दुहेरी धाव आणि 1 वाईट. एकूण धावसंख्या 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. या तिसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत हात खोलून दिले नाहीत. पहिल्या चेंडूवर विकेट्स, त्यानंतर दुहेरी धाव, 1 वाईट सुद्धा फेकलेत. राहून दे विकेट्सने. फुलटॉस बॉल, दिशा दाखवली. दीप दरम्यानच्या रिझर्व मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा ओलांडतोय. चौकार. फुलटॉस बॉल होता. फक्त आणि फक्त टायमिंग केलं, दिशा दाखवली. एक गॅप होता आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप आणि शॉट दरम्यानच्या रिझर्व मध्ये अंतर वर्तुळामध्ये हे 2 खेळाडू
अगदी त्यांच्या मधोमध सुईमधून जणू का धागा विडावा त्याच प्रकारचं सत्र पाहिलं आपण. चांगला फटका एक्झिक्यूट केला, मॅन्युफॅक्चर केलं, या शॉटला बनवलं खऱ्या अर्थानं आणि तिथून मात्र चौकार पाहायला मिळतोय. अँगल चेंज करतोय, ओव्हर द विकेटने येतोय गोलंदाज. फुल टॉस बॉल, गॅपमध्ये बॉल आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. अँगल चेंज केलं, रिझल्ट बदलला नाहीये. दुसऱ्या चेंडूवर आलाय हा सलग दुसरा चौकार. धावा मिळतील 8. या मागच्या 2 चेंडू माग धावसंख्येला आकार 30 धावा. 20, 60, 90 हे सगळ्यांनाच माहिती आहेत प्रकार. इंग्लिश मध्ये म्हटलं तर लगेच समजेल. 30, 60, 90 30 धावा या ठिकाणी पाहतो आपण. आता कळलं असेल सगळ्यांना कदाचित. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग झालेत. डायरेक्टेड या ठिकाणी थोडंसं फंबल झालेत खेळाडू. अगोदरच चेंडू पकडण्या अगोदर मनामध्ये तेच असतं, मला थ्रो करायचंय, चेंडू पकडा अगोदर, त्यानंतर या गोष्टी करत जा. या छोट्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी. उजवं डावं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्रक्षण मध्ये थोडासा बदल पाहतो आपण. पुन्हा एकदा क्षेत्रक्षण सजलं जाईल. सर्कल मध्ये 5 खेळाडू पाहतो आपण. आता मध्ये एक खेळाडू ऑफ साइडला प्रोडक्शन मध्ये घेतलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे सर्कल मध्ये. एक शॉट थर्डमॅनला येतोय, एक फर्स्ट स्लिप, एक लेग स्लिप, एक शॉट स्क्वेअर लेगला खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, बॉलर आणि कीपर असं क्षेत्रक्षण मैदानामध्ये पाहतो आपण. 11 खेळाडू कीपर क्षेत्रक्षण सजवतात. सेंटर पॉइंटला खेळाडू पाहतो आपण, कीपर. यावेळी पाहतो आपण टॉस केला बॉलला. बॅटच्या रडार मध्ये चेंडूच येत नाही, फक्त बॅटचा स्विंग पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉलने षटक संपलं जातं. धावसंख्या पाहतो आपण 31 धावसंख्या. 3 षटकाची समाप्ती. 10च्या सरासरीने वाटचाल करतोय. हीच सरासरी जर राहिली किंबहुना शेवटच्या षटकामध्ये आणखीन 1-2 फटके आले तर 50+ होऊ शकतो स्कोर, जो की चांगला स्कोर आहे. कारण गोलंदाजी चांगली आहे या संघासमोर. अर्थातच देवत संघासमोर कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत संघ बी संघ पाहतोय. हे अलीकडे मला कळतच नाही रोहित दादा. एका गावामध्ये A, B, C ह्या कित्येक वेळा पाहतो आपण. म्हणजे केडी सर आता कसं झालं माहितीये काय, पहिला सिनियर आहेत ना ते यंगस्टरला संधी देतात आणि ते यंगस्टर नंतर काय करतात माहितीये का, 1-2 चांगला मॅच खेळला ना त्या 4 बॉलना तिकडनं वेगळे घेतात. आपण आपली टीम बनवूया. मग नाही धड त्यांची टीम खेळत नाही ह्यांची टीम खेळत आणि नाव कोणाचं खराब होतं माहिती आहे ना, दोघांच्याही गावाचं. ह्या गोष्टी मित्रांनो ओळखत जा तुम्ही. 4 खेळाडू या संघामध्ये चांगले, 4 खेळाडू त्या संघामध्ये चांगले. मग जर टीम ती एक केली तर ती टीम किती मजबूत होईल या गोष्टीचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला सुद्धा. समोर टाकला बॉल, फटका हवेत आहे. गॅप मध्ये बॉल, 4 क्षेत्रक्षण येतात. इथे मात्र उलटा जर घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. 1-2 नाही तर तब्बल 4 खेळाडू त्या चेंडू जवळ झेल पकडण्यासाठी आले होते. लेफ्ट हँड बॅट्समन 2 चौकार आले, 1 दुहेरी धाव. चांगली फलंदाजी केली, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. चेंडू फेस केले शुभमने. अजूनपर्यंत 5 आणि धावसंख्या बनवण्यात त्या सुद्धा 13 धावा. स्विंग अँड मिस, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आपण पाहिली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, अंधाधुंदी फायरिंग चालू होती. डोळे बंद करून फटका खेचला होता. बॉलच्या मेरिटनुसार खेळले नाहीत. फ्रंट फुटला जाऊ की बॅक फुटला येऊ या विचारामध्येच गाडी निघून गेली. अर्थातच चेंडू निघून गेला. डॉट बॉल पाहतो आपण. हा टप्पा चांगला आहे. आणखीन एक चांगला यंगस्टार गोलंदाज पाहतो राऊंड द विकेट्सने स्ट्राईकेडला. यावेळी हेलिकॉप्टर उडवला. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. येणार परत फेकी. या एंडला चांगली झाली फेकी. इथे खेळाडू मात्र परतीचा रस्ता दाखवला जाईल. चांगली फेकी, वेल फिल्डिंग. लाजवाब, फास्ट आणि फ्लॅट या 2 गोष्टीचा संघ पाहायला मिळाला. वेगवान फेकी आणि ते सुद्धा अगदी ॲक्युरेस. गोलंदाजाला जास्त काही करावं नाही लागलं, फक्त चेंडू गॅदर केला आणि यष्टनला त्या ठिकाणी लावला चेंडू. इस रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. दमदार क्लॅरिटी आणि उत्तम दर्जाची क्वालिटी असलेलं हे YouTube वाहिनी पनवेल टेनिस क्रिकेट संदीप दादा वासकर यांच्या माध्यमातून आपण साकारले संकल्पना. केडी सर डे नाईट चालूच असतात त्यांच्या. प्रेम नाम आहे मेरा. प्रेम येतोय, प्रेम वाघमारे. स्ट्राईकला मात्र डावकऱ्याचा फलंदाज. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये नॅचरल स्विंग. गुड बॉलिंग. चांगलं षटक हाताळलंय.
एक विकेट आले, सांघिक सफलता मिळाली, परंतु डॉट बॉल बरेच आले, सिंगल सुद्धा आली आणि एक फक्त दुहेरी. एकूण धावसंख्या खर्च केला विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावसंख्या. समोर टाकला बॉल, फटका हवेत आहे, मिड विकेटचा खेळाडू इंटरेस्टेड आहे आणि झेल सुद्धा टिपला जातोय. एक हात सूर्याच्या किरणाने लपवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलं आता झेल ड्रॉप होते की काय, परंतु स्वतःला ऍडजस्ट केलं. कित्येक वेळा सांगतोय ब्रँडेड शूज घालण्यापेक्षा ना मित्रांनो सनग्लासेस वापरा तुम्ही. जर तुम्ही लेफ्टी असो किंवा रायटी असू दे, मैदानाची भौगोलिक परिस्थिती ज्यावेळी सूर्याची किरण येतात तुमच्या डोळ्यांवर, अशा सिच्युएशनला जर तुमचे क्षेत्ररक्षण येत असेल ना त्यावेळी सनग्लासेस प्लीज वापरत जा. झेल ड्रॉप होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु तो चेंडू तुमच्या शरीराला लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अलीकडच्या कालामध्ये शूज बघतो आपण 2000, 4000, 5000, 10000 या प्राइसचे शूज असतात. आम्ही क्रिकेट खेळायचो तेव्हा 500, 700, 800, 800 आणले तरी सुद्धा भूया उंचवायचा. 800चे शूज आणलेस, आता 5000चे आणले तरी कोण स्टेटस नाही ठेवत. ही सत्य परिस्थिती आहे. जाऊन दिला बॉलला, सोडून दिला बॉल. नाही, वाईट हा नाहीये, खरंच नाहीये. कीपरने 5 चेंडू कुठं गॅदर केलाय. डॉट बॉलिंग षटक संपवलं जातंय. धावसंख्या पाहतोय 34 धावसंख्या. डेफिनेटली बा आमच्या इथं लालचंद गावण सर आहेत. सर एज काय असं तुमचं आता प्रॉपर रनिंग? 55 आहेत. 50च्या पार म्हटलं, परंतु 55 आता म्हणणं गरजेचं आहे. 50च्या वयामध्ये सगळ्यात अगोदर स्कोर सांगूया आपण. 34 धावसंख्या, एक षटक आहे. स्पीडअप करा. 50च्या वयामध्ये पहा, प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून ऐकतात. लालचंदजी गावण यांच्याशी संवाद साधतो आम्ही. अजूनही विकेट कीपरची भूमिकामध्ये सर तुम्ही असता. एवढ्या एज मध्ये नजर महत्वाची आहे. इकडे आमच्या तरुणांची नजर काय, 2 गोष्टीकडे. एक म्हणजे बाईकवर फिरताना इकडे तिकडे, दुसरं म्हणजे फोन मध्ये. बस आमच्या तरुणांना प्रॅक्टिस कमी असते. आज त्यांच्याच संघामधील 2 खेळाडू आहेत. प्रतीक सुरते आहे, सूरज बागेलवाडा. फक्त त्यांच्या बाईक दिसतात पण त्यांच्या पाठीमागची मेहनत दिसत नाही. मेहनत खूप आहे. सूरज खूप चांगला खेळाडू आहे. अलीकडच्या काळामध्ये लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार आहे. स्लोवर बॉल, फटका चांगला आहे. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि काय फटका सजवलाय. फेकून दिला बॉलला काफ कॉर्नरच्या डोक्यावरून. स्वर्गीय नवनाथ गरज पवेलियनच्या स्टँड मध्ये षटकार. 6 धावा. येस, खरं आहे. लालचंद गावड सर म्हणतात की आम्हाला सायकल जरी मिळाली असेल तरी शोरूम झालं असतं आज आमचं. आणि का नाही, आज एवढ्या वर्षांची कारकीर्द पहा. ॲज अ कीपर मला तर वाटतं फक्त 7 ते 8 मॅचेस रोहित दादा मी कीपिंग केल्या. आणि बघा चिरनेरच्या ग्राउंडवर एक बॉल लागला आणि त्यानंतर मात्र. त्यामुळं क्रिकेट हा प्रॅक्टिसचा गेम आहे. प्रॅक्टिस मेकअप परफेक्ट मॅन. इनसाइड एज, अजूनही चेंडू हातात नाही. फंबल झाले. कीपर धडपडून लोळून पडून चेंडू अडवला. चेंडू सोडणारच नाही मी. 41. एक षटकाराने आकार दिलाय. स्ट्राईक रोटेशन झाली. आणखीन 10 धावा आल्या ना तर मॅच बनलीच समजा मी तर सांगेन देवत संघाला. इथे मात्र पाहतोय आपण शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंच काय बाय लेग बाय काय घेणं देणं नाही. फक्त डिक्लेअर आमचे महाभयंकर आळशी पंच आमचे. मॅन ऑफ द मॅच बोलवण्यासाठी मगाशी बोलवलं, 5 मिनिटं लावली त्यांनी यासाठी. असे आहेत आमचे. येस, हा डॅशिंग पर्सनॅलिटी. देवत संघ खेळतोय आणि देवत गावला गोड स्वप्न पडलेले मयूर वाघमारे ISPL मध्ये त्यांची सुद्धा निवड आपण झालेली पाहतोय. यावेळी मात्र ऑन साइडला
मोठा धमाका पाहतोय. जागेवरनं फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिला बॉलला. कोरोच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. लाजवाब फटका. अप्रतिम टायमिंग. आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतो हे दाखवून देणार षटकार. खऱ्या तर टप्प्याची गरज नाही. ओव्हर पिच बॉल होता. वाईट कार्ड एंट्री मिळाली मयूर वाघमारेला आणि 3 लाखामध्ये बेस्ट प्राइज सोल्ड झाला खेळाडू. उरण तालुक्यामधले सुद्धा आपण पाहतोय 3 खेळाडू आहेत. आणखीन एक मोठा फटका. हा खेळाडू थांबायचं नावच घेत नाही. आणखीन एक मोठा फटका लगावलाय. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. क्या बात आहे. काय फलंदाज आणि अर्धषटक झळकवले. 50 कम्स अप. 54 धावा. टाळ्या कमी पडतात देवत संघाच्या असं म्हणेन मी आता. एवढी चांगली फलंदाजी आणि टाळ्यांचा प्रतिसाद कमी आहे तुमचा. काय फलंदाजी केली पहा. इनियाट आपण पाहतोय किती क्रमांकावर आलाय. 6व्या क्रमांकावर आलाय. 3 षटकार मारलेत. कॅप्टन आता तरी विचार करा. याला टॉप 4 मध्ये ठेवायचंय तुम्हाला. पुढच्या मॅच मध्ये ठेवू असं कप्तानचं म्हणणं आहे. कदाचित कॅप्टन असं सुद्धा म्हणत असतील त्याला यासाठी सर आम्ही मिडल ऑर्डर मध्ये टाकतो. शेवटला जा ठोकम टोक कर. कमी चेंडू जास्त धावा. हे सुद्धा गणित असू शकते संघाचं. चांगली फलंदाजी पाहतोय आणि चेंडू बाकी असतील अजूनही 2 बॉल. माफी असावी 1 आहे. गोलंदाज लगेच थांबले. आयुष गोंधळे सुद्धा सांगतात लगेच 1 चेंडू आहे. लास्ट बॉल. ओ हॅट्रिक. क्या बात आहे. दुसरी हॅट्रिक संपादन केलेली आहे. इथे मात्र गोलंदाजावर चढवलेलं आक्रमण या षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकलेले आहेत आणि रोहिदास भोईर याची मात्र गोलंदाजीची अॅनालाइज सगळ्या गणित बिघडवले. आता धावत संख्या आपण पाहतोय या आजच्या दिवसातही हाय स्कोर झालेला आहे. विचार करा धावत संख्या 50च्या आसपास बनतात. किपर अजिबात खुश नाही. सगळे समोर चेंडू टाकले. सगळे स्लॉट मध्ये त्याला पाठवला. एकाच झोन मध्ये जो नॅचरल झोन होता त्याचा मिड विकेट स्वर्गीय नवनाथ गरज पॅव्हिलियन त्याच्याच आजूबाजूला चेंडू आले. वाशिवली संघाचे खेळाडू त्यांना जास्त काही वाकून बघायची गरजच नाही लागली. अगदी त्यांच्या वाघिवली संघाचे त्यांना मात्र अगदी त्यांच्या नजरेसमोर षटकार पाहिले आणि आता ते सुद्धा अभ्यास करत असतील की हा संघ जर आला तर याला मात्र गोलंदाजी कशी टाकायची. बॅटरी घेऊन झाला पाठवू नाही इथून. इथून कोण याला हे कॅमेरामॅन कंप्लीट त्याची पूर्ण दादा जरा त्या चला सेकंड हाफकडे आपण वळणार आहोत. किती धावा 61 अंडर घेतो. 61 धावसंख्येचं आव्हान आहे. 30 चेंडू 61 धावा. आता मॅच पहा काय बनवली. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावसंख्या आल्या. या शेरो 30 चेंडू आणि 61 धावा. 30 मध्ये 61 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. चला फलंदाज पाठवून द्या. बॅट्समन लगेच जा मैदानामध्ये विनंती करतोय. तीस चेंडू आणि 30 मध्ये आता 61 बनवायचे आहेत. ज्या धावत संख्या दिल्यात ना आता त्याच बनवाव्या लागतील तुम्हाला. देवत संघ मयूर वाघमारे आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये नुकताच रायगड प्रीमियर लीग पडले आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज चा किताब जिंकणारा तो खेळाडू. त्याचबरोबर
नुकताच एक रजनी पार पडली, त्यामध्ये बाईक सुद्धा त्या खेळाडूकडे आहे. आज याच संघामध्ये खेळताना दिसला असं तुम्हाला, परंतु ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे असं म्हणू शकतो आपण. मोठमोठे खेळाडू संबंध भारतातून त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. फलंदाज पाठवून द्या प्लीज पेंधर संघ, थोडस स्पीडअप करा बॉईज. अजूनही 7 सामने खेळवायचे आहेत आपल्याला, सो प्लीज स्पीडअप करा. आपण 4 संघ टॉप 4 ला येतील, त्यांच्या 2 मॅचेस, त्यांच्यातल्या आणखीन एक मॅच, त्या 3 झाल्या आणि आपल्या इथला अजूनही 4 सामने बाकी आहेत. सो स्पीडअप करा आपण, विनंती आहे तुम्हाला. आता पुन्हा एकदा विनिंग मॅच, विनर्स आणि विनर्स मॅच पाहायला मिळतील, मात्र 4 षटकांची असेल. त्यानंतरची तिसऱ्या फेरीची मॅच 3 षटकाची असेल. किंबहुना टॉप 4 मधले 4 संघ आल्यावर किती षटकांच्या मॅची असतील हे आपण वेळ बघून आणि आयोजकांच्या वतीनं तुम्हाला माहिती पुरवली देईल. परंतु आजच्या दिवसातल्या दुसऱ्या फेरीची मॅच, यानंतर विनर्सची मॅच 4 षटकांची असेल आणि त्यानंतर मध्ये टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मॅच ती 3 षटकांची असेल. स्पेशली वाघिवली संघासाठी सूचना देतोय मी, तुम्ही पुढच्या फेरीमध्ये खेळणार आहात. आज खेळाडू आहेत त्या ठिकाणी. वाघिवली संघ म्हटलं तर बॅलन्स टीम आहे. मगाशी त्यांनी उत्तर दिलं तोंडाने नाही तर ते बॅटने आणि बॉलने. चेंडू घ्या, हा नवीन आहे पहा. सुजित पाटील ना, सुजित आणि समाधान भोईर 2 खेळाडू पाहतोय. पेंधर संघाची दिल आणि धडकन एकाच षटकामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. सुजित आहे जर्सी नंबर 12. या जर्सीला सार्थ करणारी फलंदाजी कित्येक वेळा पाहिली आपण, परंतु प्रॉपर कॉपीबुक फटके असतात. अंधाधुंदी फायरिंग करत नाही हा खेळाडू. मिनिट ऑफ द बॉल खेळत असतो. सागर पाटील डावकुऱ्याचा फलंदाज, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. टायमर ऑन असेल पहा तुम्हाला सुद्धा. 1 वाजून माफी असावी 2 वाजून, अरे बापरे अजून जेवलो नाही आम्ही. 2 वाजून 39 मिनिटं झालीत. मॅच ऑन होईल. टाळ्यांचा कडकडाट. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 30 मध्ये 61 बनवायचे आहेत. मॅच ऑन. 30 चेंडू 61 धावा कंपल्सरी चेस. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू इनस्विंग बॉल. प्रचंड वेग दिला होता या चेंडूवर. जर्सी क्रमांक 13 पाहतो आपण. मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, त्याचा जर्सी क्रमांक 13. बिग बॅश लीग आपण पाहिली. यावेळी मात्र बिग बॅश लीग वेगळ्याच संघाच्या नावावर लागली. पहिल्यांदा संघ आपण पाहतोय तो बिग बॅश लीगचा विनर झाला. कित्येक वेळा आपण सिडनी सिक्सर, कित्येक वेळा आपण पाहिलेल्या 4 वेळा बिग बॅश लीगचा मानकरी ठरणारा संघ. ओव्हरपिच बॉल, मिस्टामिक स्ट्रोक आहे. नाराज असेल समाधान, नाराज असेल स्वतःवर. समोर होता बॉल, हिटिंग झोन मध्ये होता. व्ही शेप मध्ये खेळायचा होता तुम्हाला. मडापचा खेळाडू सर्कल मध्ये होता, फक्त टायमिंग करायचा होता. वेळ निघून गेली असं म्हणावं लागेल. दोन्ही खेळाडूंनी आपलं अकाउंट ओपन केलंय सिंगलनं. सागर पाटील गोलंदाज, धावसंख्या 2. पहिलं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. सौंदीला बॉल. प्रचंड वेग आणि वेगच पाहायला मिळतो आपल्याला. गती चांगली आहे, टप्पा सुद्धा चांगला आहे आपण पाहतोय या ठिकाणी. मात्र येस, चेंडू 3 झालेले आहेत. थर्ड अंपायर, ओके तिथूनच बघू आम्ही, नो प्रॉब्लेम. प्रत्येक चेंडू माग सुजित, प्रत्येक चेंडू माग तुम्हाला निर्णय. येस पंच आहेत, येस पंच आहेत, तेच तर म्हणतोय. यावेळी पुन्हा आता प्रचंड वेग पाहायला मिळतो. स्विंग आणि मिस समीकरण. प्रत्येक चेंडूची पडताळणी केली जाईल. सिनियर पंच आहेत लालचंदजी गावण सर, आमचे समवेत जोडलेले आहेत. आउटसाइड एज यावेळी मात्र चूक झाली. बॉलने टर्न या ठिकाणी घेतला आणि हे स्वाभाविक गोष्ट आहे. ही स्वाभाविक गोष्ट आहे. एज लागल्यानंतर बॉल टर्न घेणारच.
या तीळ मात्र शंका नाही, परंतु त्याच रेषेमध्ये तुम्ही उभे राहिले, थोडासा शरीराचा वेध घेतला असा कदाचित चेंडू थांबला असता. नॉन स्टॉपच्या रिझर्व मध्ये चेंडू जातोय. पहिला चौकार. कसं का होईना देवत संघाला धावा येणं गरजेचं आहे. पेंदर संघाला माफी असावी. तो चौकार आलाय. आणखी एक समोर बॉल. यावेळी मात्र रडार मध्ये बॉल आहे. मोठा गॅप आणि तिथं मात्र चेंडू आणला जातोय. बघा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. विश्वासच बसत नाही. विश्वास बसतच नाही खऱ्या अर्थानं. आपण पाहतो सुजितला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला का नाही. मोठा एरिया आहे. लॉंग बाउंड्री आहे. कदाचित 70 मीटरच्याही वर असावी. 75च्या कावकर्णाच्या रिझर्व मध्ये 75 मीटरच्या पण जास्त लांब असावी कदाचित. आणखी एक समोर बॉल. यावेळी मात्र फटका चांगला आहे. हो पुन्हा एकदा खेळाडू आले आणि झेल सुद्धा सुटलाय. हो प्रथमदर्शी पुन्हा एकदा केडी सर असं वाटलं की चेंडू गेला बाहेर. बॅटचा स्वीट साऊंड ऐकायला आला, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्येच होता. किंबहुना झेल घेण्याची सुद्धा संधी होती. संधीचं सोनं करू शकला नाही. अवघी एक धाव मिळते. सागर पाटील चांगलं षटक हाताळलं. जरी विकेट्स नाही तरी सुद्धा 10 धाव संख्या खर्च केल्या आणि आता मात्र चेंडू बाकी असतील 24 मध्ये 51 बनवायचे आहेत. 61 धाव संख्येचं आव्हान सरासरी वाढलेली आहे. हे दोन खेळाडू जर टिकले ना तर मॅच बनवू शकते. बॉलर कोण आहे? शुभम पाटील. शुभम पाटील. तुझा कसा फॅन आहे? मी नाही बोलला तसं नाही रे, पण प्रेम असतं तू कसं मला फोन करतो तुझ्यात आले कुठं आहे? स्लॉग स्वीप इथे मात्र अपील झाली. मिसिंग ऑफ स्टंप. गोलंदाज अजूनही सांगते. बॉलर शुभम येतोय. शुभम पाटील. मिसिंग ऑफ स्टंप या ठिकाणी पाहिलं. पंचांचा इशारा. क्वालिफाईड पंच आहेत. 300 ते 400 मॅचचा बघितलेल्या आहेत त्यांनी. बघितले म्हणतो, अनुभव नाही म्हणत, बघितल्यात. कदाचित 0 कमी करायला पाहिजे होते मला. हरकत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट त्यामध्ये सक्सेस नाहीये. सगळ्या गोष्टी करून बघितल्या. सरळ बॅटने खेळून बघितलं. व्ही शेप मध्ये खेळून पाहिलं. इव्हाना रिव्हर्स अटेम्प्ट सुद्धा करून बघितलं. आज बॅटला बॉल सुद्धा लागत नाही. पहिल्या इनिंग मध्ये काय फलंदाजी चालू होती. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटला बॉल सुद्धा स्पर्श होत नाही. हे समीकरण राहिलंय केडी सर. चांगली गोलंदाजी त्याला, कारण समोर बॉल टाकला. यावेळी मात्र इनसाइड एज पहा. आणखीन एक खऱ्या अर्थानं टप्पा होता. चेंडूने वळण घेतलं थोडस. एक्सेप्टेशन नव्हतं डेवलं. एवढा चेंडू आतमध्ये येईल आणि ते झालं. पुन्हा एकदा नाराज आहे. टप्पा बॉल होता. आता मात्र सुजितवर बरीच जबाबदारी आली, कारण P2चं षटक चालू आहे. शुभम पाटील जास्त काही करत नाही. चांगला टप्पा निवडलाय. त्याच टप्प्यावर गोलंदाजी चालू आहे. हेच कर्णधाराने सांगितलंय. जे चाललेलं ते चालू द्या. ऑटो पायलटवर सध्या टीम चालू आहे. जर आपण देवतचा विचार केला तर यावेळी मात्र पिक केलाय बॉलला. पिकअप शॉटचा फटका आहे. उंची जास्त, लांबी त्याहून जास्त. सुजितच्या बॅट मधून फार काळ शांत होता, परंतु आता मात्र शांतताच्या बेड्या तोडून दाखणारा हा षटकार पाहतो आपण. धावा मिळतील 6. षटकार 18 धाव संख्या. 61 धाव संख्येचं आव्हान आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे, त्यामुळं दोन्ही खेळाडूंना हात खोलावे लागतील. P2चं षटक चालू आहे पहा. एक षटकार लागल्यानंतर लगेचच कुजबूज चालू झाली. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. आयुष कोंधळी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्ट्राईक केला पुन्हा एकदा फलंदाज सुजित पाटील. गोलंदाज शुभम पाटील.
आणखीन एक बॉल समोर कसा सोडणार. यावेळी क्षेत्र वेगळं निवडलंय. बँको स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स ओव्हर द रो. षटकार नंतर आलेला हा चौकार. 18 आणि 4 22 धावा. आता मात्र मॅच मध्ये रंगतदार या ठिकाणी फलंदाजी चालू आहे. बराच उशीर शांत होता खेळाडू, परंतु फार काळ शांत ठेवणारा हा थोडी ना सुजित पाटील आहे. हा हात खोलणारच. जर्सी क्रमांक 12 निस्ताच नाही परिधान करून आलाय. कमी चेंडू जास्त धावसंख्या हे गणित आहे. आज या जर्सीचा मान पुन्हा राखायचा आहे हे दाखवून दिले या खेळाडूनं. नाव आहे सुजित पाटील. पेंदर संघाचा ट्रम्पकार्ड खेळाडू आहे. हा टिकला ना तर घाम पडेल तुम्हाला, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं या दोघांपैकी कुणातरी एकाला लवकरात लवकर परत पाठवण्याची तयारी करायची आहे. अँगल चेंज करतोय. राऊंड द विकेट्स येतोय. आता मात्र शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले आणि त्याचबरोबर स्वतःचा सुद्धा. समोर टाकला बॉल नाराज असेल. रिॲक्शन सुद्धा तेच आलंय. नाराज असेल स्वतःवर. चेहऱ्याचा हावभाव सगळं काय सांगतोय. काय मिस केलं मी, चौकार मिस केलाय. टायमिंग चुकलं फक्त थोडंसं. शॉट सिलेक्शन ठीकठाक झालं होतं, परंतु टायमिंग चुकलं. धावसंख्या पाहतो आपण 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये 13. ठीकठाक चालू आहे. पॉवर प्ले मध्ये 23 धावसंख्या हे बॅलन्स आहेत आणि 18 मध्ये आता 38 हवे आहेत. संयमची गरज सर. मॅन फ्रॉम धाकटी जुई एकदम मटन वगैरे खाऊन आमचे आलेले आहेत या ठिकाणी. आज शुक्रवार, आज कसलाच उपवास नाही. आज ताव मारणार आम्ही. आणि आज या ठिकाणी पाहतो आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जिम सुद्धा लावलेली आहे. कारण आम्हाला तुम्ही कितीही सांगा नाही, आम्हाला चांगल्याला माहिती आहे. टाइमच नाही बोलतो. अहो ती जिम नाही हो. आहे तुम्ही म्हणजेच रनिंग करतात हो ते, असं बोलायचं होतं मला. रनिंग वगैरे चालू आहे त्यांची. संयमजी या ठिकाणी पाहतोय. चॉकलेट बॉय आहेत. डाकटुजी गावामध्ये चॉकलेट बॉय त्यांची ओळख. संयम घरात. सागर पाटील गोलंदाज. जाऊया मॅच कडे. संयम सर आले होते. बरेच दिवस त्यांची मस्ती केली नव्हती आम्ही. 18 मध्ये 38. सेकंड स्पेल साठी येतोय. पहिलं षटक ज्यांना हाताळलं होतं वेगवान तेच तर्रार गोलंदाजी पाहिले आपण. काय गोलंदाजी हाताळली होती. पहिलं षटक 10 धावसंख्या जरी दिल्यानं तरी सुद्धा प्रत्येक धावेसाठी अक्षरशः घाम गाळावा लागला होता. आणि आता मात्र हात खोलताना दिसतोय आपल्याला सुजित. स्ट्रायकेडला खेळाडू. समोर टाकला. ड्राईव्ह केला बॉलला. डीपेक्षा कव्हरच्या रिझन मध्ये 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. नाकारलं सामान्य. नाही म्हटलं. अजूनही इंटरेस्टेड होता, परंतु समाधानने नाकार दिला. एका बाजूने एका एंडने आता सुजितने हात खोले. दुसऱ्या बाजूने जर समाधानने त्याला साथ दिली ना तर मात्र मजा येईल. सामन्यामध्ये चांगली रंगत चढेल. दुसऱ्या बाजूला अजूनही विकेट गेला नाही. गेम प्लॅनिंग झाली असेल मगाशी. एक विकेट घ्यायचं आहे. या दोघांपैकी एकाला परतीचा रस्ता दाखवायचा आहे आपल्याला. त्यासाठीच गोलंदाज आलाय. जाऊन दिला बॉलला. ऑप्शनच्या बराचसा बाहेर. शाहरुख खानच्या स्टाईलने आमच्या पंचांना हात समांतर केले. व्हाईट बॉल. आज चांगली गोलंदाजी झाली. एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली आमच्या पंचांना. स्पीडअप करा थोडस. चला. फुलरेचा बॉल ऑन साइडला पाठवला. चेंडूला मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. फंबल झाले. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातोय. चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना आपण पाहतोय. चेंडू बाकी असतील अजूनही, मात्र आपण 16 धावसंख्या पाहतो. 34. प्रत्येक चेंडू मागे जवळपास 2 धावा. हे 2-3 जर हिट आल्या ना तर मॅच बनून जाईल आणि त्या गोष्टीसाठीच प्रयत्न चालू आहेत सध्या. एक विकेट महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूने लवर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट. व्ही शेप मधला फटका. ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. मैदानाला गरंगळ्या घालून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनच्या ठिकाणी. आज त्या खेळाडूच्या माध्यमातून फलंदाजी अजिबात झाली नाही, परंतु आज क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. स्वतःवर नाराज असेल. सगळेच दिवस सारखे नसतात. कधी कधी धावसंख्या येत नाही, त्यावेळेस क्षेत्ररक्षणाने तुम्ही संघाला कॉन्ट्रीब्युशन करू शकता. तेच पाहायला मिळते या ठिकाणी. धावसंख्या आणखीन एक. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. 15 मध्ये 33. 3 चेंडू महत्वाचे असतील. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सुजित. हो काय चेंडू फेकलाय. अफलातून वेग होता. ब्रह्मास्त्र काढलं आपल्या खात्यामधून आणि ते मात्र योग्य रीती योग्य ठिकाणी पडलं. आउटसाइड ऑफ स्टंप. ऑस्ट्रेलियन रणनीती आहे.
14 मध्ये 33. 14 मध्ये 33 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस. मॅच ऑन आहे. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे. आणखीन एक फुलरचा बॉल. प्रॉपर यॉर्कर. इथे मात्र नाराज आहेत. ट्रो कशर चालू होता आणि फलंदाज सुजित पाटील आहेत ना, अगोदरच आपला प्लॅन एक्झिक्युट. चला स्पीडअप करता टीम मीटिंग्स नका घेऊ प्लीज. या मॅच मध्ये ना खूप उशीर होत चाललाय. पेंदर संघ थोडासा वेळ घेतो, त्यानंतर देवत संघ सुद्धा आपण वेळ घेता. दोन्ही संघांकडनं थोडासा वेळ खर्च चालू आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र जागा बनवली, वाट पाहिली, त्यानंतर वाट लावली म्हणावं लागेल. फायनलच्या क्षेत्रामध्ये फक्त टायमिंग केलं आणि पाठवून दिला चेंडूला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. चला लगेचच या 12 मध्ये 29 हवे आहेत. धावसंख्या एकूण पाहतो धावपटलावर 32. 32. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. देवत संघ विनंती करतो. चेंडू आलाय बघा. मॅच बॉल आलाय. पुन्हा एकदा पाहतो आपण. आयोजकांच्या वतीनं देवत संघ तुम्हाला सूचना आलेली आहे. हे षटक 4 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या कितीही राहू दे, एक क्षेत्ररक्षक तुमचा आणखीन एक 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. वेळ खर्च करू नका. पुन्हा विनंती करतो तुम्हाला. कुठल्याही संघाला पॅनल्टी दिलेला ऍज अ कॉमेंटेटर मला अजिबात आवडत नाहीये, कारण मग रोहित सर गेम तुटला जातोय, एका बाजूने अन्याय केला जातो. परंतु तुम्ही जर अशा गोष्टी करत राहिला तर आयोजक सुद्धा त्यांचा सुद्धा नाईलाज असतो. प्रेम येतोय कदाचित, हेच प्रेम येतोय. त्यानंच खऱ्या अर्थानं धावसंख्येला आकार दिला होता. आज त्याच्यावरच पुन्हा एकदा जबाबदारी आहे एक इकॉनॉमिकल षटक फेकण्याची. 12 मध्ये 29 बनवायचे आहेत. 5 चेंडू मध्ये प्रेमनं फलंदाजी करताना 25 बनवलेला 500चा स्ट्राईक रेट. क्या बात आहे. स्ट्राईक केला. आता मात्र समाधानला हात खोळावेच लागतील. फार का शांत आहे. जाऊन दिला बॉलला ऑप्शनच्या बाहेर. लीगल बॉल आहे. लीगल बॉल आहे. रणनीती स्पष्ट आहे प्रेमची. रूम द्यायचं नाही मला. ट्रॅमलॅनच्या जवळून चेंडू पिच करायचे आहेत. चांगली थिंकिंग आहे, चांगले विचार आहेत, चांगला एक्झिक्युशन प्लॅन करतोय. लोवर फुल टॉस बॉल. आणखीन काय हवं आहे समाधान. आज बॅटला बॉलच लागत नाही. सगळे बॉल ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मोठा गॅप आहे. फक्त टायमिंग करायचं होतं या बॉलवर. हे तेच सांगते सुजित. 7 मध्ये फक्त 5 धावा बनवल्यात. स्वतःवर दबाव घेत नाही. आता चावून दिला बॉलला. यावेळी मात्र पाहतोय पंचांचा इशारा येईलच. चला पंच तुम्ही निर्णय द्या. व्हाईट बॉल आहे. ऍज पर रूल ज्यावेळी स्टंपच्या पुढे चेंडू येतो ना, तो व्हाईट लाईनच्या बाहेर पडू दे, तो चेंडू व्हाईटच राहणार, कारण पिच तिथून संपलेली असते. आणि यस 1.5 बॅट तो सुद्धा रूल आहे, कारण क्रीज संपले तिथूनच क्रीज संपलेली आपण काउंट केले जाते. बरेच नियम आहेत. नियमावली तीच आहे. आपण भीमरचा सुद्धा पाहतो. रोहित सर, केडी सर, जर खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये असेल, चेंडू बाकी असेल 10 विजयासाठी 27 धावा, हा महत्वाचा टप्पा आहे. खेळाडू जरी बेंड जरी झाले असताना तरी सुद्धा बेनिफिट्स ऑफ बॉलर दिला जातो. टायमर चालू आहे पहा. वेळ खर्च करू नका प्लीज. यावेळी फटका चांगला आहे. इनसाइड आउट. खेळाडू पळतात त्या ठिकाणी. दुसरी धाव घेतलेली आहे. तिसरीचा कॉल आहे. तिसरी धाव या ठिकाणी. आणि इथे मात्र पाहतो आपण 3 धावसंख्या जोडल्या जातील. थांबा, चेक केला जाईल. खेळाडू अक्षामधून आवाज देऊ नका विनंती आहे. बाहेर गेला तो. इट्स अ बाउंड्री. चौकार आहे. ज्यावेळी पाय पडला ना त्यावेळी चेंडू हातात होता. त्यांचं सुद्धा पेंदर संघाचं बरोबर म्हणणं होतं, परंतु त्यांच्या म्हणण्यावर आम्ही कसं जाणार. तुमचीच बॅटिंग चालू ना मित्रांनो. येस, क्लिअर झालं आता. डोंट वरी.
आता चेंडू बाकी असतील पाहतो आपण. नहू आणि विजयासाठी 23 धावा. मॅच ऑन झाली पहा. प्रयत्न अतोनात केले होते परंतु पाणी घेऊन जा लगेच. चला जा आता लगेच, वेळ खर्च करू नका. दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय. ही आणखीन एक रणनीती असू शकते केडी सर. हे दोनच खेळाडू खेळतात. चौथं षटक प्रगती पथावर आहे. थोडासा कदाचित ब्रेक घेणं महत्वाचं असतो का. आणि 3 धावसंख्या सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यामुळे दमछाक झाली असेल, थोडासा ब्रेक सुद्धा मिळू शकतो. परंतु कधी कधी ब्रेक जो असतो ना तो बॅट्समनला चांगलट येतो. धावाला ब्रेक लावतो. हेच धावसंख्येला सुद्धा ब्रेक येतो. तिथून विकेट सुद्धा जातो. एक लिंक लागलेली असतं बॅटिंग करण्याची. ज्यावेळी तुम्ही ब्रेक घेताना त्यावेळी लिंक दोघांची सुद्धा तुटते. कधी कधी गोलंदाजीची लिंक तुटते, कधी तर फलंदाजाची. हा चेंडू सांगून जाईल लिंक कोणाची तुटली की पुन्हा एकदा मॅच मध्ये बॅलन्स करून जाणार. चेंडू बाकी असतील. नहू विजयासाठी अजूनही 23 जवळ. 9-23 समीकरण कित्येक वेळा आले आजच्या दिवसामध्ये. 9-21, 9-22, 9-23. आणि तिथून गोलंदाजी करणारा संघ हा विजय. डिफेन्स झाल्यात त्या धावा. फटका फसलाय. यावेळी मात्र आपण पाहतो लो मॅच लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. फेकी चांगली येणं गरजेचं होतं. चांगली केली होती फेकी खऱ्या अर्थानं. टार्गेट करण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगले होते. रिलीज सुद्धा थ्रू लगेच केला परंतु 2 धावा रोखू शकले नाही. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाणार. 8 मध्ये 21 राहिल्या, 9 मध्ये 23 होत्या. या चेंडूवर आल्या 2 धावा. सुजित पाटील 15 मध्ये 30 मॅरेथॉन इनिंग. दुसऱ्या बाजूला 7 मिळत नाहीये असं म्हणावं लागेल. 7 मध्ये 5 आणि त्याचंच प्रेशर कुठेतरी सुजित वर आहे. इनसाइड एज गनिमत राहिली. एस्टनवर चेंडू लागला नाही. आणखीन एक सिंगल. एका एंड कडून धावा येतात, दुसऱ्या एंड कडून धावा आल्या तर पेंदर संघ मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतोय. हात खोलावे लागतील समाधानला. हा चेंडू महत्वाचा आहे. 20 धावा आल्या. 7 मध्ये 20. यामध्ये चौकार आला 16 राहतील. षटकार आला तर 14 राहतील. डॉट बॉल आला तर 20च राहतील. सिंगल आली 19. 2 आल्या तर 18 राहतील. त्यामुळे तुम्हालाच ठरवायचं आहे. मोठ्या फटक्यासाठी 100% जाणार यातील मात्र शंका नाही. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न थांबवले गोलंदाजानं. तयार नव्हता या शॉट साठी गोलंदाज, त्यामुळे स्वतःला थांबवलं. डेड बॉल. 7 मध्ये 20 धावसंख्या बनवायच्या आहेत पेंदर संघाला. स्ट्रायकिंगला समाधान. लोवर फुल टॉस बॉल. फक्त दिशा दिली आणि टायमिंग पहा. गॅप मध्ये बॉल गेला आणि इथे मात्र पंचांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर द रोड. चौकार. समीकरण बदललं गेलं. 20 मधना 4 मायनस होतील. चेंडू सुद्धा 1 कमी होईल. 6 धावसंख्या असतील आणि विजयासाठी कंपल्सरी चेस. पेंदर संघ 16 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसामध्ये फायनल खेळायचे एकमेव अशी मॅच आहे आजच्या दिवसामध्ये ज्याने 1 तासाच्या वरती आता वेळ घेतलाय. चला आयुष अंपायर तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी. अन्यथा मात्र आता चला देवत संघाचा एक खेळाडू अन्यथा मात्र सर्कल मध्ये घ्या. आता गत्यंतर राहिले नाही पहा. देवत संघ अजिबात सपोर्ट करा तयारच नाही या ठिकाणी. विचार करणं स्वाभाविक आहे. देवत संघाच्या बाजूने मी 100% म्हणून, परंतु सगळ्या खेळाडूंचा विचार घेणं खरंच गरजेचं आहे का. मग कॅप्टन कशाला आहे, मग सिनियर खेळाडू कशाला आहेत. या गोष्टी या छोट्या छोट्या चुका आहेत ना मित्रांनो, आयोजनाला कुठंतरी लांब नेत असतात. त्यामुळे तुमच्याकडनं चुका यापुढे होणार नाही अशी दक्षता घ्या. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 16 धावसंख्या बऱ्याच आहेत. डेफिनेटली गोलंदाज तुमच्याकडे 2 आहेत अजूनपर्यंत. त्याच्यातला 1 निवडलाय. 2 गोलंदाज होते तुमच्याकडे. स्लॉग ओव्हर साठी महत्वाचा निर्णय असतो तो. परंतु आता मात्र यंगस्टरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. कोण आहे? ऋतिक येतोय. वाघमारे. ऋतिक वाघमारे येतोय. चांगला गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि कामगिरी केलेली आहे. या हंगामामध्येच कामगिरी केलेली आहे. 12 धावसंख्या डिफेंड केल्या आहेत. इथे तर 16 आहेत. परंतु समोर ताकदीचा खेळ चालू असणारी फलंदाजी आहे. एकही खेळाडू बाद झाला नाही. सुजित पाटील स्ट्रायकरला खेळाडू. 6 मध्ये 16 हवे आहेत. पेंदर संघाला कंपल्सरी चेस. पहिला बॉल.
पहिला बॉल वॉर्मअप डिलिव्हरी व्हाईट बॉल फेकतोय धावसंख्या 1 अजून कमी होईल 6 मध्ये 15 राहतील 16 हव्या होत्या एक्स्ट्रा बॉल आला 6 मध्ये 15 आज सकाळपासूनचे सामने असेच झाले त्यामध्ये पहिला 3 चेंडूमध्ये हिट सुद्धा आल्या आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये धाव्या बांधल्या नाहीत इनसाइड एज व क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पहा आगळ्या वेगळ्या स्टाईलने हा चेंडू अडवला जातोय अगदीच मैदानाला बसून या ठिकाणी चेंडू अडवला डिफरंट स्टाईल आहे या खेळाडूची चेंडू अडवला जातोय सिंगल पाहायला मिळते यंगस्टार आहे 15 ते 17 वयोगटातील खेळाडू आहे पहिला बॉल सिंगल पाहायला मिळाली समाधान यावेळी मात्र ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ शॉट योग्य त्या वेळी बॅटचा रडार मध्ये आला फार काळ शांत होता आणि फार काळ शांत राहिला मी का संत नाही हा सांगून देणारा षटकार पाहतो आपण 50 कम्स अप पेंदर टीम 52 धावा 8 धावसंख्येची गरज आहे मला तर वाटते ना वन डाऊन साठी जो खेळाडू येणार असेल ना त्याने कधीपासून वॉर्मअप केला असेल आता जाईन नंतर जाईन परंतु तो खेळाडू डगआउट मध्येच राहणार असं वाटतंय आज मला 4 मध्ये 8 मॅचचा निर्णय काय येईल मलाही माहिती नाही परंतु ही मॅच डेफिनेटली चांगली होणार यात तीळ मात्र शंका नाही विजय कुणाच्या बाजू जाईल अजूनही सांगू शकत नाही आम्ही सुद्धा वाघिवली संघाचा संगणक आपण या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा आपण आमच्या जवळ या इकडे 4 मध्ये 8 एक चेंडू डॉट फेकलात ना मॅच पुन्हा बनेल ऋतिक पुन्हा रडार मध्ये बॉल या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत गॅप मध्ये बॉल आहे ब्युटिफुल शॉट सिलेक्शन बघा 2 फटके मारले मागचे जे सगळे डॉट चेंडू खेळले होते केटी सर त्या सगळ्या चेंडूला आता विसरून जाणारे 2 फटके आहेत योग्य त्या वेळी अगोदरच्या अगोदर म्हणतोय योग्य त्या वेळी योग्य निर्णय घेतला ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणी नाही वाचू शकत पहा 6 मध्ये 15 हव्या होत्या व्हाईट बॉल आला 4 मध्ये 14 आल्या त्यानंतर षटकार आला 4 मध्ये 5 मध्ये 14 आला 4 मध्ये 8 आता 3 मध्ये 4 हवे आहेत अजूनही मॅच बनेल ऋतिक अजूनही एक चेंडू तुमचा चांगला फेकायचा आहे एक चेंडू डॉट फेकू शकता का तुम्ही दुसऱ्या बाजूने मॅच फिनिश करणार का या चेंडूवर रडार मध्ये बॉल फटका हवेत आहे ही कॅच घ्यावीच लागेल तुम्हाला आणि झेल घेतला जातोय मॅच पुन्हा टर्न झाली बघा बॅटच्या टोवर बॉल लागला टर्न झाली बॅट आता आणि इथून मात्र पहा विकेट आली आता मात्र संधी मिळाली पहा वन डाऊनच्या खेळाडूला मगासपासून वॉर्मअप केला असेल आता त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे एक अष्टपैलू खेळाडू वन डाऊन साठी येताना दिसेल पेंडर संघाकडनं सातत्याने आपण त्याला खेळताना पाहिलंय प्रेम चांगला झेल टिपला आज मैदानाच्या सगळ्या बाजूने प्रेमच दिसतो आपल्याला गोलंदाजी चांगली हाताळली फलंदाजी सुद्धा चांगली केली दोन मध्ये 4 हवे आहेत कंपल्सरी चेस बॅट्समन स्पीडअप करा प्लीज प्रथमेश क्रिश आहे माफी असावी दोघांची पर्सनॅलिटी सिमिलर आहे त्यामुळे प्रथमदर्शी असं वाटलं प्रथमेश आलाय क्रिश कोपरकर आहे या खेळाडूकडे क्षमता आहे रडार मध्ये बॉल आला ना विषय संपला एवढं मी नक्की सांगू शकतोय त्यामुळं चेंडू चांगला फेकायचा आहे 2 मध्ये 4 गोलंदाजावर दबाव हा चेंडू महत्वाचा आहे घ्या वेळ घ्या नक्कीच मी सांगेन गोलंदाज सुद्धा चला मॅच आवडली असं दोन्ही संघाच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या चांगली मॅच पाहायला मिळतोय टफ फाईट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही संघ मॅच सोडायला तयारच नाही आणि का सोडायची मॅच यावेळी विषप मधला फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे विकेट्स फटका फसला जातोय ताकद कमी पडली म्हणावी लागेल मागच्या 2 चेंडू मध्ये आले 2 विकेट्स महत्वाचं म्हणजे 2 डॉट बॉल आणि आता एक चेंडू कंपल्सरी चेस पेंदर संघ नवीन खेळाडू येणार स्ट्राईक एंडला त्याला मात्र चौकार मारावाच लागेल हिट मारावीच लागेल 4 धावा कंपल्सरी चेस एक चेंडू 4 धावा व्हॉट अ मॅच काय सामना रंगलाय
आता रंगात रंगात आली या मॅच. रंग चढवलाय खरा तर या मॅच मध्ये. गोलंदाजाने पुन्हा एकदा रोहिदास जातोय. मला असं वाटलं होतं रोहिदास वन डाऊन साठी येतील. 40+ मास्टरचे खेळाडू आहेत. अनुभवाची खाण आहे. मला पहिलं सुद्धा असंच वाटलं होतं कदाचित एक मोठा फटका हवा होता. कदाचित रोहिदास दादा येतील असं मला स्वतः वाटलं होतं. परंतु आलेत ते. एका चेंडू नंतर आलेत का होईना परंतु आलेत. 1 मध्ये 4 हवे आहेत. 15,000 सांग. 5,000 ऍडव्हान्स घे आणि 10,000 रुपये मॅचिंग. 15 ऍडव्हान्स 15 सांगितले. 5,000 टोकन घे. 10,000 रुपये. किती दिवसाचं? 2 दिवसाचं 15. बस 6. एक चेंडू 4 धावा स्ट्राईकला असतील. आपण पाहतोय रोहिदास दादा भोईर 40+ मास्टरचे खेळाडू. वय वर्ष पाहतो 45+ आहेत. यांच्याच गोलंदाजीवर 26 धावा आल्या होत्या. हरकत नाही. एक मोठा फटका हवा आहे दादा आपल्याला. नॉन स्ट्राईक एंडला 17 चेंडू मध्ये 32 खेळणार तो. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच राहील. गोलंदाज पुन्हा थांबलाय. जेव्हा जेव्हा गोलंदाज थांबला नाही तेव्हा तेव्हा विकेट्स आली त्यांच्या बाजूला. या चेंडूवर काय येणार? 1 मध्ये 4 कंपल्सरी चेस. डॉट बॉल यावेळी येतोय. टॉस केला बॉलला. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उचली आणि तिथून मात्र विजयी होतोय देवत संघ. हार्ड लक बॉयज. सगळी मेहनत वाया गेली. सगळी मेहनत वाया. मागच्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं. मी मगाशी सुद्धा म्हटलं केडी सर पहिल्या